जय जवान जय किसान। मी आज सध्या सोमनाथ शिवारामध्ये आपण बघू शकता या शेतामध्ये सोयाबीनचं जे पीक आहे ते सध्या पाण्याच्या विकड्यात अडकून दिसत आहे। सध्या शेतामध्ये बघू शकता की पूर्णपणे पाणीच पाणी तुंबलेले आहे। या सोयाबीनमध्ये जर अद्याप कधी असा पाऊस चालू राहिला तर कोंब येऊन ही सोयाबीन सोंगणी करावं का नाही करावं या व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रश्न सरकारला करू इच्छितोय। हे बघू शकता पूर्णपणे सडलेला माल आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून मी सरकारला आवाहन करू इच्छितो की सरकारने लवकरात लवकर पंचनामे करायचे। तर पंचनामे कशा प्रकारे करायचे, तुम्हाला अजून कोणता ओला दुष्काळ तुम्हाला बघायचे? शेतामध्ये अक्षरशः पाण्याचा तुडुंब तलावाचं स्वरूप प्राप्त झालेलं दिसून येत आहे। तरी मी सरकारला अशी व्हिडिओच्या माध्यमातून जाहीर विनंती करतोय की अजून तुम्हाला कशा प्रकारचा ओला दुष्काळ पाहिजे, सरसकट पंचनाम्याची गरज काय? पंचनामे न करता ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याला आर्थिक मदत करावी या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला विनंती करतो। नसता या शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय उरणार नाही। आत्महत्या हा पर्याय तुम्ही सरकार वारंवार म्हणता की शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये। जवळपास या शेतीला 50% खर्च हा व्याजाने काढून शेतकऱ्यांनी लावलेला आहे। तो 50% खर्च जर व्याजाने काढलेला शेतकऱ्याला देता होणार नाही तर हे पैसे देणार कुठून? तुम्ही अनुदान देणार म्हणजे देणार किती? हा प्रश्न मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला व्यक्त